आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। बलरामजींच्या क्रोधाग्नीत पृथ्वी लोक आणि पाताळ लोकातील निष्पाप जीव मारले जातील, भगवंत मारले जातील। कदाचित दोन्ही लोक नष्ट होतील, नष्ट। त्यांना थांबवा भगवंत, थांबवा। नाही नाही बलराम दादा, सोड मला, मला खूप राग आलाय। नाही बलराम दादा, आता मी सगळ्या जगाला दाखवून देईन कान्हा की आपल्याशी शत्रुत्व पत्करल्याचा दंड काय मिळतो ते। तुम्ही तर पृथ्वी लोकातील आणि पाताळ लोकातील सर्व जीवांना दंड द्यायला निघाला आहात। तुम्ही स्वतःला ओळखलं नाहीये बलराम दादा। ओळखत नाहीये? हो बलराम दादा, तुम्ही स्वतःला ओळखा। बलरामा, कदाचित तुला आठवत नसेल,
म्हणून मी तुला आठवण करून देणं आवश्यक समजतो की तू शेषनागाचा अवतार आहेस. वासुदेव श्रीकृष्ण माझंच एक रूप आहेत, माझाच एक अवतार आहेत. बलरामा, मोठा भाऊ बनून सुद्धा तुझी प्रवृत्ती बदलली नाहीये. तू लगेच क्रोधित होतोस आणि क्रोधाच्या अधीन होऊन आपला विवेक विसरतोस. नांगर चालवून पृथ्वीलोक आणि पाताळ लोकातलं पाणी तू थांबवलंस. हे तू योग्य केलेलं नाहीयेस बलराम. परंतु भगवंत, यादवांचा राजकुमार प्रद्युम्नचं कोणा मायावीने हरण केलं आहे. त्या मायावीला शोधून त्याला कठोर दंड देण्यासाठीच मी हा कठोर मार्ग अवलंबलाय. बलराम, प्रद्युम्नाची चिंता करून तुला विचलित व्हायची काहीच आवश्यकता नाहीये. प्रद्युम्नचे हरण व्हावे हेच विधिलिखित आहे. हो बलरामा, देवी लक्ष्मी योग्य बोलत आहेत. शम्रासुरासारख्या अधर्मी असुराचा वध करण्यासाठी प्रद्युम्नचा जन्म झाला आहे. प्रद्युम्न कामदेवांचा अवतार आहे आणि प्रद्युम्न माझाच अंश आहे. परंतु हे भगवंत, वासुदेव श्रीकृष्ण शंभरासुराचा वध करू शकत नाहीत. मी शंभरासुराचा वध करू शकत नाही. राम अवतारात तर आम्ही महाबलवान परमप्रतापी रावण आणि त्याच्या सेनेचा वध केला होता. बलराम, वासुदेव श्रीकृष्ण शंभरासुराचा वध अवश्य करू शकतात, कारण श्रीकृष्ण माझाच अवतार आहेत. श्रीकृष्ण माझीच प्रतिमा आहेत. मानव आणि दानवांचं वर्तमान, भविष्य आणि भूत मीच आहे. मीच त्यांचं दुःख आहे, मीच त्यांचं सुख आहे. मीच काळ आहे. या विश्वात जे काही घडतं आहे ते मीच करतो आहे अथवा करवतो आहे. मीच आदी आहे, मीच अंत आहे. बलरामा, शंभरासुरांनी आदी शक्ती पार्वतींना प्रसन्न केलेलं आहे. जर मी शंभरासुराचा वध केला तर त्याला अनुचित अर्थ प्राप्त होईल. अनुचित संकेत दिले जातील जे मला नको आहे. म्हणूनच शिवजींच्या आशीर्वादाने आणि वरदानाने कामदेवांनी श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्नच्या रूपात पृथ्वी लोकावर शंभरासुराचा वध करण्यासाठी जन्म घेतला आहे, जे सर्वथा योग्य आहे. मी वेगवेगळ्या माध्यमातून अधर्मियांचा संहार करतो. यावेळी शंभरासुराचा वध प्रद्युम्नाच्या माध्यमातून करीन. हेच विधिलिखित आहे बलराम. हीच भगवान शिवजींची इच्छा आहे. त्यामुळे प्रद्युम्नच्या चिंतेने विचलित होण्याची काहीच आवश्यकता नाहीये. बलरामा, तो सुरक्षित आहे, अगदी सुरक्षित. बलराम, श्रीकृष्ण वासुदेवांचं म्हणणं ऐक. नांगर चालवून पाणी अडवायची आवश्यकता नाहीये. जशी तुमची आज्ञा भगवंत. बलरामा, तू माझं हे दर्शन विसरून जाशील. तू शेषनागाचा अवतार आहेस हे सुद्धा तुला आठवणार नाही.
बलराम दादा, आता तुम्ही नांगर काढून घ्या. नांगर? हो बलराम दादा, काढून घ्या. हो. नारायण नारायण. चला बलराम दादा, चला. या महाराणी, ज्या कृष्णाने आपल्यापासून आपला पुत्र हिरावून घेतला होता, त्या कृष्णाचा पुत्र आम्ही हिरावून घेतला. तुम्ही बघायला हवा होता महाराणी, कृष्णाच्या राण्या पुत्रवियोगाच्या कारणाने कशा प्रकारे विलाप करत होत्या. त्यांना शोकाकुल बघून पुत्रवियोगामुळे अशांत झालेलं माझं मन शांत झालं होतं. त्यांचा विलाप ऐकून माझे कान धन्य झाले महाराणी, माझे कान धन्य झाले. देवी, आता ही भावुकता सोडा आणि या नाट्यातून बाहेर या. बघा देवी, आपल्याला जे हवं होतं तेच तर घडलं. वाह देवी, तुमच्या अभिनयाने तर शंभरासुरासारख्या मायावीलाही प्रभावित केलेला आहे. तो अभिनय नव्हता भगवान. मग ते तर एका आईच्या मनातल्या वेदनेचं दर्शन होतं. देवी, हो भगवान, माझे अश्रू खोटे नव्हते. ते तर एका आईच्या डोळ्यातून निघणारे ममतेचे अश्रू होते. देवी, तुम्ही हे काय बोलता आहात? मी खरं बोलते भगवान, मी खरं बोलते. यावेळी तुमच्या समोर देवी रुक्मिणी नाही, तर एक आई बोलते. मी तुम्हाला कसं सांगू की प्रद्युम्नाचं हरण झाल्यावर माझ्यात दडलेली आई कशी आतल्या आत आक्रंदत होती भगवान. देवी, पृथ्वी लोकात निवास केल्यावर तुम्हीही मोहमायेमध्ये अडकलात. जर एक आई आपल्या बाळाच्या आठवणीत व्याकुळ झाली तर त्यात चुकीचं काय आहे? जेव्हा कोणी आपलं कर्तव्य विसरतं तेव्हा अनर्थ होतो भगवान. मग एक आई आपलं कर्तव्य कसं विसरू शकेल? एक आई आपल्या बाळाला कशी विसरू शकते भगवान? आणि मी पण एक आई आहे. प्रद्युम्नाचं आणि माझं जेव्हा परत मिलन होईल तेव्हा तर तो युवक झाला असेल. प्रद्युम्नाचं बालपण तर माझ्या हातून वाळूसारखं निसटून गेलंय.
आता मी त्याला उपडं वळताना बघू शकणार नाही. जेव्हा तो पहिल्यांदा आई म्हणून हाक मारेल तेव्हा तर मी त्याच्या जवळही नसेल भगवान. जेव्हा तो चालायला लागेल तेव्हा ते बघणं माझ्या भाग्यात नसेल. देवी, आज तुमचं मन विचलित झालेलं आहे. मी नाही, माझ्यात लपलेली आई विचलित होते भगवान. माझी तुम्हाला एक विनंती आहे. बोला देवी. मला एकदाच प्रद्युम्नला बघायचंय. आपला प्रद्युम्न कुशल तर आहे ना, सुरक्षित तर आहे ना? अगदी. अच्छा, मी तुम्हाला प्रद्युम्नाला दाखवतो, मग तुमचं अशांत मन शांत होईल. ते बघा, त्या समुद्राच्या अंतरंगात बघा. त्याच समुद्रामध्ये आपला प्रद्युम्न आहे. समुद्रात भगवान? कुठे आहे? मला तर केवळ एक मासा दिसतोय. देवी, मोहमायेमुळे तुमचे अंतरचक्षुही प्रभावहीन झालेले. नीट बघा देवी, नीट बघा. त्याच माशाच्या पोटातच आपला प्रद्युम्न आहे. हो, आणि आपला प्रद्युम्न अगदी सुरक्षित आहे. वाह प्रभू, तुमची लीला अगाध है. प्रद्युम्नाला बघून माझं व्याकुळ मन शांत झालं. प्रभू, प्रभू हे देवी, मायावी शम्रासुराशी युद्ध करण्यासाठी प्रद्युम्नाला मायावी विद्येचं शिक्षण घेणं अति आवश्यक आहे. आणि आता या कोळ्यांच्या माध्यमातून प्रद्युम्न शम्रासुराच्या राज्यात प्रवेश करेल आणि शम्रासुराचा काळ बनेल. अरे इतका मोठा मासा विकणार कुठे? विकत कोण घेईल? असं वाटतंय जसं मासा नाही तर मगरच जाळ्यात सापडली. हीच तर समस्या आहे. ह्याला आपण कुठे घेऊन जायचं? जर आपण हा मासा महाराज शम्रासुरांना भेट केला तर? ते कशाला? अरे बेड्या, महाराजांना जर भेट दिला तर ते बक्षीस देतील. आपली परिस्थिती बदलेल. चला रे, लवकर जाळ ओढा आणि महाराजांच्या महालात चला. चला चला. वाह वाह, महाराणी,
माझ्या या शुभचिंतकांना या उत्तम भेटीसाठी पुरस्कार मिळायलाच हवा. का नाही महाराज, अवश्य मिळेल. महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो. बघितलं देवी रुक्मिणी, जेव्हा जे घडायचं असतं तेव्हा मनुष्य कसा आंधळा होतो. यावेळी शंभरासुराची देखील अशीच दशा आहे. त्याला त्याच्या समोर प्रद्युम्नच्या रूपातला साक्षात मृत्यूही दिसत नाहीये. मूर्ख कुठला, त्या माशाला बघून किती आनंदित झालाय तो. हो भगवान, जर शंभरासुराजवळ इतकी सद्बुद्धी असती तर प्रद्युम्नचं हरण करायचा प्रयत्न त्यांनी कधी केलाच नसता. तसं जरी असतं तरी त्याने प्रद्युम्नचं हरण करायचा मूर्खपणा अवश्य केला असता. पण असं का भगवान? कारण की देवी, की नशीब मोठ्यातल्या मोठ्या ज्ञानी आणि बुद्धिमानांकडूनही कधी मूर्खता तर कधी अतिशहाणपणामुळे असं काही करवतं ज्यामुळे जे घडायचं असतं ते अजून सोपं होतं. मृत्यू ही नशिबाचंच एक निश्चित आणि अटळ रूप आहे. यातून ना कोणीही वाचलंय ना वाचू शकेल. ब्रह्मांडातल्या प्रत्येकाला, मग तो मानव असो वा दानव, पक्षी असो वा प्राणी, छोटंसं रोपटं असो किंवा विशाल वृक्ष, मृत्यूला सामोरं जावंच लागतं. मृत्यू एक अशी छाया आहे जी मनुष्याची साथ त्याच्या चितेपर्यंत करते. देवी, आणि सगळ्यात मोठं सत्य तर हे आहे की मृत्यूपासून दूर पळणारा मृत्यूच्या दिशेनेच पळत असतो. कारण की प्रत्येक जाणारा क्षण त्याला त्याच्या मृत्यूच्या जवळच नेत असतो. हे दानव अमरत्वाच्या प्राप्तीसाठी तपस्या करतात, मृत्यूहून दूर पळतात, पण पळून पळून त्याच ठिकाणी त्याच निश्चित क्षणी पोहोचतात, ज्या क्षणी आणि ज्या ठिकाणी त्यांचा मृत्यू ठरलेला असतो. यावेळी याचं सर्वात उत्तम उदाहरण स्वतः शंभरासुर आहे, जो प्रद्युम्नला असा विचार करून घेऊन गेला की तो त्याला मृत्यू देईल. त्याने प्रयत्नही केला, परंतु नशिबात घडणार काही वेगळंच आहे. म्हणून प्रद्युम्न मृत्यूच्या दाढेत जाऊनही जिवंत आहे. आणि तो मासा जो प्रद्युम्नला खाऊ शकत होता त्याने त्याला गिळून एका आईप्रमाणे त्याला आपल्या पोटात सुरक्षित ठेवलं. स्वतःचा प्राण त्याग केला आणि मेल्यावरही प्रद्युम्नला घेऊन शंभरासुराच्या महालात पोचला. देवी, म्हणून मी म्हणतो की जगणाऱ्याला मृत्यूच्या आधी कोणीच मारू शकत नाही आणि मृत्यू आल्यावर कोणीच तो टाळू शकत नाही. पण शंभरासुरासारखे मूर्ख जे मृत्यूला आपला दास समजण्याची चूक करून केवळ आपल्या अज्ञानाचं प्रदर्शन करतात आणि स्वतःचीच फसवणूक करतात. तुमचे हे अनमोल विचार ऐकून माझ्या मनात आलेला शंकांचा पूर आता ओसरलाय. म्हणजे आता तुम्ही प्रद्युम्नबद्दल निश्चिंत आहात ना? हो भगवान. आणि आता मला हे बघायचे की शंभरासूर प्रद्युम्नाच्या रूपाने आलेल्या आपल्या मृत्यूचा कसा सामना करेल. पहारेकरी, आमच्या विशेष स्वयंपाक्याला भानासुराला निरोप पाठवा की त्वरित महालात उपस्थित व्हावं. महाराजांनी एका विशेष माशाचं पक्वान्न बनवण्याची आज्ञा केली आहे.
भानासुराला आमचा निरोप द्या. जा. जशी आज्ञा. हे ईश्वर, हे जगाच्या पालन करत्या, तूच जन्मदाता आहेस आणि तूच मृत्यू देणारा. माझी कूस कधीची रिकामी आहे, तू ती भर, लवकर भर प्रभू. तर तू आधीपासूनच पूजा करत होतीस? हो. मग आजवर का नाही ऐकली तुझ्या भगवान विष्णूने तुझी प्रार्थना? यामुळे की तुम्ही माझ्या बरोबर प्रार्थना नाही केली. तुम्ही केवळ एकदा माझ्या बरोबर भगवान विष्णूंची आराधना करा, ते आपली प्रार्थना अवश्य ऐकतील. नाही, हे नाही होऊ शकत. भानासूर. अरे भानासूर. भानासूर. भानासूर, काय करत होतास? काय नाही. तू राजमाल सोडून इथे काय करतोयस? असुरेश्वरांनी तुला लगेच उपस्थित व्हायचा आदेश दिलाय आणि तुझी आजची रजा रद्द केली आहे. रद्द केली आहे? पण का? राजमालात अजून दुसरे पण स्वयंपाकी आहेत. आहे, पण असुरेश्वरांना एक खूप मोठा मासा भेट मिळाला आहे आणि तुम्ही माशाचे पदार्थ बनवायचे विशेषज्ञ आहात, म्हणून महाराजांनी तुम्हा दोघांना हे विशेष काम सोपवलं आहे. चला चला, महालात महाराज भोजनाची आणि स्वयंपाकघरात मासा तुमची प्रतीक्षा करतोय. चला 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 चला. एवढा मोठा मासा, ह्याला मी कसं कापणार? मोठ्या माशासाठी हा घे मोठा सुरा. ह्याचे आपण 2 भाग करूया. एक भाग तू काप, एक भाग मी कापेन. चल चल. अग काय झालं असं बघतेस काय? स्वामी, हिचं पोट पाहिलत का? किती मोठं आहे. कदाचित ही गर्भवती आहे. नाही, मी हिला नाही कापणार. अगं वेडे, जर ही गर्भवती असेल ना तर तिच्या पोटातून अंडच निघेल ना, बाळ थोडीच निघणार आहे. चल लाग कामाला तू, मला आधीच उशीर झालाय खूप. चल. मी हिला नाही कापणार. बाळ. स्वामी, 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 काय झालं? हे बघा, हे बघा, हे बालक. स्वामी, हे रडतंय. हे तर जिवंत आहे स्वामी.
घ्या, पकडा. हे भगवंत विष्णू, हे जगाचे पालनहार, तुम्ही माझी प्रार्थना ऐकली, तुम्ही आम्हाला बाळ दिलं, तुमचे कोटी कोटी आभार. द्या, या बाळाला माझ्याकडे द्या. आणि आता तुम्ही पण प्रार्थना करा. अगं अगं, हे काय बोलतोस तू? माहिती नाही हे कुणाचं मूल आहे आणि तू त्याला आपलं म्हणतेस का? आणि शिवाय त्याचं श्रेय भगवान विष्णूनं का देतेस? काही असो, पण माझी श्रद्धा आहे की हा उपहार भगवान विष्णूंनीच दिलाय. या असत्याला तू भगवान विष्णूंचा उपहार मानतेस? आपली निराशा ममतेची अशी खोटी समजूत घालतेस? किती भोळी आहेस ग तू. आजवर तू माझ्या पाठीमागे त्या बाहुलीला कडेवर घेऊन स्वतःचं मन रिझवत होतीस, पण आता तुझ्या वेडेपणाला खरंच ही बाहुली मिळाली आहे. माझं मन तर नाही म्हणत आहे या बाळाला. सगळं काही मानण्यावर असतं स्वामी. मानलं तर फुल आहे, नाहीतर माती आणि धूळ आहे. अगं पण मानण्यासाठी काहीतरी कारण तरी हवं ना. ना तू याला जन्म दिलायस, ना तू याला दूध पाजलेलं आहेस. मग कोणी कशाला या आई मुलाचं नातं हे मान्य करेल? आणि या बाळाला माझ्याकडे दे. महाराजांकडे जाऊन त्यांना जाऊन सगळं खरं खरं सांगतो. नाही नाही, मी तुम्हाला असा अनर्थ करू देणार नाही. हे बाळ तर भगवान विष्णूंचा दिव्य उपहार आहे. त्यांची पूजा करून हा आपल्याला मिळालाय. आपलं भाग्य म्हणून हा आपल्याला सापडला. नाहीतर हे बालक त्या माशाच्या पोटातच नष्ट झाले असते ना. आणि हा मासा कापण्यासाठी आपल्याकडे का आला असता? दुसऱ्या आचार्याकडे पण जाऊ शकत होता ना. इकडे आपण बाळासाठी भगवान विष्णूंची आराधना करत होतो आणि तिकडे भगवान विष्णू आपल्यासाठी बाळाचा प्रबंध करत होते. ही काही फक्त बालकाची नाही, तर भगवान विष्णूंची लीला आहे. आणि तुम्ही ही लीलेला नकारताय. माझ्यापासून हिरावून घेत आहात माझ्या बाळाला. नाही नाही, मी तुम्हाला असं करू देणार नाही. हे बाळ तर माझ्या माथ्यावरच्या वांसपणाचा कलंक मिटवण्यासाठी आलंय. माझ्या कुशीतल्या अंधकाराला उजळवून टाकायला आला आहे. तुझ्या अशा भाऊक होण्याने वास्तव तर बदलणार नाही ना. कारण तू ना या बाळाला जन्म दिला आहेस, ना तू त्याला दूध पाजलेलं आहेस. आण ते बाळ मला दे. नाही. आण ते बाळ मला दे. दे. नाही नाही स्वामी, स्वामी ते बाळ माझं आहे, मला द्या. नाही स्वामी, नाही. हे बाळ मला द्या. नाही. स्वामी, स्वामी हे बघा, हे काय होतंय बघा. हे काय होतंय भानामती? स्वामी, ही बघा भगवान विष्णूंची अजून एक लीला. लीला? हो, ही भगवान विष्णूंची लीला नाही तर अजून काय आहे की या बाळाच्या येण्याने माझ्या छातीतून ममतेची गंगा वाहू लागली आहे. दुधाच्या नद्या वाहता आहेत माझ्या छातीतून, जेव्हा की हे बाळ तर माझ्या कुशीतून सुद्धा जन्मलं नाहीये. हा तर खरंच चमत्कार आहे. आणा, हे बाळ मला द्या. तो आपला अधिकार मागतो आहे, मला त्याला त्याचा अधिकार देऊ द्या. कुणास ठाऊक कधीपासून उपाशी आहे.
स्वामी, आता तर तुमची तक्रार संपली ना? आता हे बाळ माझं दूध पिऊन माझं झालं आहे. आता हे माझं बाळ आहे. आणि जर मी याची आई झाले तर तुम्ही त्याचे पिता आहात ना? हो भानामती. तर मग आता एक वचन द्या की तुम्ही हे कधीच कोणाला सांगणार नाही की हे बाळ आपल्याला एका माशाच्या पोटातून मिळालं. मी तुला वचन देतो भानामती. तुमचं हे वचन माझ्या माथ्यावरचा वांसपणाचा कलंक कायम स्वरूपी मिटवून टाकेल. हे भगवंत विष्णू, तुम्ही दिलेल्या या भेटीबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. चल, असुरेश्वर आपली प्रतीक्षा करत आहेत. प्रणाम असुरेश्वर. प्रणाम महाराणी. आयुष्यमान भव. सौभाग्यवती भव. महाराज, हा आमचा पहिला पुत्र आहे, म्हणूनच आम्ही आपला आशीर्वाद घेण्यासाठी इकडे आलेलो आहोत. आणा, आम्हाला बघू तरी द्या तुमचा हा पुत्र कसा दिसतो. हे तुझंच बाळ आहे का? हो महाराज, हा माझाच पुत्र आहे. हा बालक मोठा शूरवीर वाटतो आहे. महाराज, आपण ह्याला दीर्घायुष्याचा आशीर्वाद द्यावा. आयुष्यमान भव. घ्या महाराणी, तुम्ही पहा या बाळाला. अभिनंदन भानासूर. अभिनंदन भानामती. तुम्हाला पुत्र प्राप्त झाली याचा मला खूप आनंद आहे. ही घ्या आमच्याकडून तुमच्या पुत्रासाठी भेट. काय नामकरण केलंय तुम्ही तुमच्या पुत्राचं? महाराज, अजून नामकरण नाही केलंय त्याचं. का भानासूर? जर आपण आणि महाराजांनी याला आशीर्वाद दिला आणि तुम्ही दोघांनी ह्याचे नामकरण केले तर आम्ही धन्य होऊ महाराज. महाशंभरासूर यांच्या सारख्या बलशाली, शौर्यशाली आणि महावीर राजाचा आशीर्वाद जर आमच्या पुत्राला मिळाला ना, तर भविष्यात आमचा पुत्रही वीर बनून दुष्टांचा नाश करेल. अवश्य करेल, अवश्य करेल. तुझा पुत्र मोठा होऊन शत्रूचा सर्वनाश करेल. महाराज, आता याचे नामकरण करावे. अवश्य. आम्ही याचं नाव प्रद्युम्न ठेवतो. प्रद्युम्न? प्रद्युम्न. प्रद्युम्न छान नाव आहे. धन्यवाद महाराज.
याला घे भानामती. प्रद्युम्न. आज्ञा द्यावी महाराज. महाराज, तुम्ही हे काय नाव ठेवलंय? का मायावती, तुला हे नाव नाही आवडलं का? परंतु प्रद्युम्न तर वासुदेव श्रीकृष्णाच्या पुत्राचं नाव होतं ना? मग काय झालं? भानासुर आणि भानामतीच्या पुत्राला पाहून का कुणास ठाऊक मला श्रीकृष्णाच्या पुत्राची आठवण आली, म्हणून मी त्याचं नाव प्रद्युम्न ठेवलं. परंतु आता त्या शत्रुपुत्राचं नाव या महालात घेतलं जाऊन त्या शत्रूची आठवण होत राहील. नाही मायावती, नाही. शत्रूची आठवण नाही, तर शत्रूवरचा माझा विजय आठवत राहील. आणि तो प्रद्युम्न ज्याचा मी वध केला होता, आणि तो गवळी ज्याला मी पराभूत केलं होतं. परंतु महाराज, या नावाने कोणास ठाऊक पण मला अस्वस्थ व्हायला होतं. एक प्रकारची भीती वाटते मला. भीती? असुरेश्वराच्या पत्नीला एका बालकाच्या नावाचं भय वाटतं. शंभरासुर जो 7 लोकांचा काळ आहे, त्याच्या पत्नीला एका बालकाचं भय वाटतं. देवर्षी, प्रद्युम्न रडतो आहे. चिंता नका करू देवी. त्याची आई म्हणजेच भानामती त्याला शांत करेल की. अरे अले अरे, तुमचं लक्ष नाही का? प्रद्युम्न किती रडतोय. भानामती, आज राजगुरु शंभरासुरांना भेटायला येत आहेत. त्यांच्यासाठी भोजन बनवतोय. जर थोडा तरी विलंब झाला ना, तर महाराजांच्या रागाचं शिकार व्हावं लागेल. तेव्हा तू प्रद्युम्नला सांभाळ, मी भोजन बनवतो. रडू नकोस. ले रडू नाही बाळा. यावे गुरुदेव. देवर्षी, शंभरासुराला भेटायला राजगुरु का आलेत? नारायण नारायण. तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला लवकरच मिळतील देवी. आधी राजगुरु आणि शंभरासुराची भेट तर होऊ दे. देवर्षी, राजगुरूंना बघून माझ्या मनात भीतीचं वादळ का उडतंय? शंभरासुराच्या राजगुरूंचा तेजस्वी चेहरा आणि त्यांचे तेजस्वी डोळे सांगतायत की ते ज्ञानी आहेत, तपस्वी आहेत. नारायण नारायण. गुरुदेव, तुम्ही थांबलात का? काय झालं? मला राजमहालावर संकटाची काळी छाया दिसते.
परंतु मला तर असं काही दिसत नाहीये गुरुदेव. तुला ती दिसणार पण नाही युवराज कुंभकेतू. जरी काळी छाया असेल तरीही यात चिंतेची कुठली गोष्ट आहे गुरुदेव? ही छाया घोर संकटाचं प्रतीक आहे. राजमहालावर अवश्य काहीतरी बिकट वेळ येणार आहे. बिकट वेळ? घोर संकट? हो. जय शिवशंकर, जय महादेव. आहा, प्रकट हो, माझ्या समोर प्रकट हो. प्रकट हो. कोण आहेस तू? मी काळ आहे. मी काळ आहे. मृत्यूचं साक्षात रूप आहे मी. मी आहे मृत्यू लोकातलं अंतिम सत्य. मृत्यू.